दत्त महाराज स्वतः स्वप्नात, आकाशवाणीत आणि प्रत्यक्ष आदेश देत होते. पण एका प्रसंगानंतर बुवांनी 1 वर्ष मौन का पाळले? त्याला जाणून घेऊया ही सत्य आणि अद्भुत कथा. श्री दत्त महाराजांकडून बुवांना वेळोवेळी जसे आदेश होत होते, त्याचप्रमाणे माणगावातील सर्व धार्मिक कार्यक्रम चालत असे. एखाद्या कार्यात शंका निर्माण झाली तर बुवा देवाकडे प्रार्थना करत. त्यानंतर कधी स्वप्नातून, कधी जागेपणी, आकाशवाणीच्या स्वरूपात, तर कधी इतर मार्गाने उत्तर मिळत असे. त्या आदेशानुसारच बुवा वागत असत. काही वेळा अनावकरांच्या अंगात येणाऱ्या संबंधामार्फत निर्णय सांगितले जातात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, हे सर्व कार्य देव स्वतः आपल्या भक्ताची महती वाढवण्यासाठी करून घेत होते. बुवांचा नित्यक्रम अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध होता. पहाटे 4 वाजता उठून प्रातःस्मरण आणि योगाभ्यास, त्यानंतर शौच, स्नान, संध्या आणि श्री दत्तप्रभूंची पूजा. पूजेसाठी लागणारी फुले आणि तुळस बुवा स्वतः तोडून आणत. जमिनीवर पडलेली किंवा झाडावरून आपोआप पडलेली फुले ते कधीच वापरत नसत. सुरुवातीला रोज महान्यासपूर्वक रुद्रेकादशी करण्याचा नियम होता. नंतर कामाचा व्याप वाढल्यावर देवानी रोज एक रुद्रावर्तन पुरे असे सांगितले. आणि आणखी पुढे पुरुष सुक्ताने अभिषेक झाला तरी तोही स्वीकार्य असल्याचा देवांचा आदेश झाला. भक्ताची काळजी देव स्वतः घेत असतात, याचे हे सुंदर उदाहरण आहे. पूजा पूर्ण झाल्यावर जप करून बुवा एका ठराविक घरी भिक्षेस जात. जाताना रजस्वला किंवा अंत्यदृष्टीस पडल्यास त्या दिवशी भिक्षा न घेता उपवास करत. भिक्षेनंतर पुन्हा स्नान, माध्यान्ह स्नान, ब्रह्मयज्ञ, मूर्तीपूजा, नैवेद्य आणि वैष्णवदेव करूनच भोजन होत असे. मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून बुवा स्वतः स्वयंपाक करत. एका भक्ताने दिलेल्या गाईचे दूध आणि तूप वापरत. भोजनानंतर भांडी सुद्धा स्वतः घासत. दुपारी विद्यार्थ्यांना शिक्षण देत. देवळामागील फुलझाडाची देखभाल विद्यार्थ्यांकडूनच करून घेत. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत, पुराण सांगत. संध्याकाळी स्नान, धूप, आरती, मंत्रपुष्प आणि शेजारती करून देवांना पलंगावर निजले. त्यानंतर ग्रंथ वाचन, योगाभ्यास आणि मग देवळातच विश्रांती घेत. स्त्री संबंध पूर्णपणे वर्ज्य होता. घरातील मंडळी फक्त सकाळी देवळाची स्वच्छता, रांगोळी आणि दुपारी दर्शन तीर्थप्रसाद घेण्यापुरतीच येत. उरलेल्या वेळेत बुवांचे अखंड नामस्मरण चालू असे. माणगावचे देवस्थान हे नरसोबाची वाडी देवस्थानाचेच अंग असल्याची बुवांची भावना होती. म्हणून देवस्थानाच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा नरसोबाच्या वाडी येथे पाठवला जात असे. रात्री भजनावेळी बुवा प्रेमाने देवासमोर नाचत. पूजेत प्रत्येक उपचार अत्यंत काटेकोरपणे केला जाईल. एकदा त्यांनी रोज नवीन धान्य तयार करून देवाला अर्पण करण्याचा नियम केला आणि तो अखंड 1 वर्ष पाळला. देवस्थानात 25 ते 30 कुत्री आणि 2 ते 4 गायी होत्या. त्यांचीही व्यवस्थित सेवा केली जात असे. एकदा गुरुद्वादशीच्या उत्सवात मोठी गर्दी झाली. त्या गर्दीत देवाजवळ अस्वच्छता झाल्यामुळे बुवा रागावले आणि काही मंडळींना कठोर शब्द बोलले. ही गोष्ट दत्त महाराजांना आवडली नाही. देवानी बुवांना सांगितले, किती बोलतोस, इतके बोलणे चांगले नाही. देवाची आज्ञा होताच बुवाने तात्काळ मौन धारण केले. पूर्ण 1 वर्ष ते मौनी राहिले. विशेष सांगायचे झाल्यास पाठीवर लिहूनच संवाद साधत. दुसऱ्या वर्षी गुरुद्वादशीला देवाची प्रार्थना करून त्यांनी मौन सोडले. देवापुढे नारळ, केळी आणि अनेक अर्पणाचे ढीग लागत, परंतु बुवाने त्या अर्पणाकडे कधीही लोभाने पाहिले नाही. त्याची संपूर्ण व्यवस्था इतर सेवेकरी पाहत. स्वतःच्या घरात उत्पन्न नसतानाही त्यांना धनाची कधी इच्छा नव्हती. लोकांच्या आग्रहामुळेच देवापुढील उत्पन्नातील केवळ 1/4 हिस्सा घरासाठी स्वीकारला जात असे. हेच खरे साधुत्व होते. श्री गुरुदेव दत्त. भक्तवत्सल भक्ता